संत महात्मे आता त्र्यंबकेश्वराच्या दिशेने निघाले. उठले वैष्णव आणि ऋषिकेश, आले त्र्यंबकाशी निवृत्तीराज. सगळे संत महात्मे, सगळे ऋषिकेश, सगळे वैष्णव आता मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आले. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आल्याच्या नंतर आता माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या मुखातलं वाक्य आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादा म्हणतात, देवा हरिहरीश्वराशी जाऊ आता, म्हणजे त्र्यंबक राजाच्या दर्शनाला जाऊ. त्र्यंबक राजाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर आता मात्र एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीचा दिवस उजाडला. नामदेव महाराज म्हणतात, पश्चिम दिशेला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी माझ्या निवृत्तीनाथ दादाची अनादी कालापासून समाधी आहे. पश्चिमेशी स्थळ अनादी समूळ उघडली शिळा समाधीची. पश्चिम दिशेला अनादी काळापासून माझ्या निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. एवढंच नाही, जगाच्या मालकाच्या मुखातून निघालेले उद्गार आहे. जगाचा मालक म्हणतो, ही समाधी आजकालची नाही, ही समाधी आजकालची नाही. मग म्हणती ती पूजा केली असे. अनादी कालापासून ही शेज आहे, अनादी कालापासून ही समाधी आहे. देवा अनादी कालापासून माझ्या निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा जागा निरंजनी आणि युगादी दुनी धुपत आहे. युगादी कालापासून इथं मात्र दिव्याची जी काही दुनिया आहे ती चालू आहे. हे असं वाक्य ऐकल्याच्या नंतर आता मात्र लक्ष देऊन ऐका. आता मात्र सकल संत आता मात्र समाधी बघण्याकरता येत होते. त्या समाधी बघण्याकरता आल्याच्या नंतर तुळशी बेल पुष्प समर्पिली वरी म्हणती पूजा आधी केली असे. तुळशी बेल पुष्प सगळं काही समाधीवरती अगोदरच होतं. काय होतं समाधीजवळ? सभोवती दीपे लाविले समाधी म्हणती आधी पूजा केली असे. एवढंच नाही, अनादी ही पूजा केली म्हणती संत. आता कोणी आत उतरू नये, आता मात्र कोणी आत उतरू नका. अनादी कालापासूनच इथं पूजा केलेली आहे, अनादी कालापासून इथं पूजा केलेली आहे. आता कोणी आत उतरू नका असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा स्थळ काय चांगले, दुर्वा दर्भ फुले वाई येली. असं म्हटल्याच्या नंतर मायबाप ऐका. आता द्वादशीचा दिवस उजाडला. आता मात्र द्वादशीच्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधी द्यायची होती. द्वादशीच्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधी द्यायची होती. द्वादशीचा दिवस उजाडला आणि द्वादशीचा दिवस उजाडल्याच्या नंतर पुष्करणी काठी वैष्णवांचे भार देव ऋषीश्वर जेवताती. सगळे संत महात्मे जेवायला बसले. लक्ष देऊन कीर्तन ऐका. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलस्थान निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता. म्याची नेमी येला साता काळुग्रासी तसे भूता. असा असणारा जगाचा मालक आता मात्र पात्र वाढतोय. अवघिया पात्रे वाढली नारायणे. सगळे मात्र आता मात्र जगाचा मालक पात्र वाढतोय. अवघिया पात्रे वाढली नारायणे. सोडती पारणे निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादा पारणं सोडायला लागले. जगाच्या मालकानं पात्र वाढले. पण ऐका ना, संकट काही जीवनामध्ये कमी नव्हते. मायबाप निघून गेलेले होते ना, कोणी घास भरवण्याकरता नव्हतं. मायबाप निघून गेलेले होते, कोणी घास भरवण्याकरता नव्हतं. पण आता जगाचा बाप आणि जगाची आई एका बाजूने आहे. एका बाजूने जगाचा बाप आहे, एका बाजूने जगाची आई आहे. आता मात्र विठोबा रकुमाई घेतला निवृत्ती. जेवता ती पंक्ती गोपाळांच्या. सगळ्या पंक्ती जेवायला बसल्या. सगळ्यांचे जेवण आटोपले. जेवण आटोपल्याच्या नंतर आता मात्र सगळ्यांनी विडे घेतले. सगळ्यांनी विडे घेतल्याच्या नंतर मायबाप ऐका. आता शेवटच्या कीर्तनाला सुरुवात झाली. शेवटच्या कीर्तनाला सुरुवात झाली. शिरापतीच्या कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर शिरापतीच्या कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास नव्हतो कासावीस निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादाचं मन मात्र कासावीस व्हायला लागलं. निवृत्तीनाथ दादाचं मन कासावीस व्हायला लागलं. एवढंच नाही, निवृत्ती देवासाठी स्पंदती ऋषीश्वर लावियाला पदर डोळी असे. सगळे संत महात्म्यांनी डोळ्याला पदर लावला. सगळे संत महात्मे रडायला लागले. मायबाप तितक्यामध्ये गरुडावरी पुंडलिके घातीला साज. पुंडलिक रायनं गरुडावरती साज घातला. पुंडलिक रायनं गरुडावरती साज घातला. मायबाप गरुडावरील साज घालून आता मात्र निवृत्तीनाथ दादाला संपूर्ण त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा केली. संपूर्ण त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा करून गरुडावरी पुंडलिके घातीला साज आले समाधीशी निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादा समाधी जवळ आले. आता मात्र नामदेव महाराज सांगतात,
चालली विमाने वाजतसे घंटा उठा आता भेटा अवघे जन सगळे मात्र निवृत्तनाथ दादाला भेटा असं म्हटल्याच्या नंतर सगळे मात्र निवृत्तनाथ दादाला भेटायला लागले. तितक्यामध्ये नामा म्हणे पुढे उभे नारायण आरंभिले नमन निवृत्तराजे. निवृत्तनाथ दादानं नमनाला सुरुवात केली. नमनाला सुरुवात केल्याच्या नंतर नमो गुप्तनाथा तुझं नमन नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण. एवढंच नाही निवृत्ती देव वंदिले सकळांची पाऊले आणि तीर्थ ते घेतले विठोबाचं तीर्थ घेतलं. एवढंच नाही अवघ्या जनाला केला नमस्कार सगळ्या जनाला नमस्कार केला. आता मात्र विश्वाचे गुरु समाधी घेणार होते. विश्वाचे गुरु समाधीला जाणार होते. समाधीची पाळी बैसली सकळी केला या गोपाळी जय जयकार. विश्वाचे गुरु समाधी घेणार होते. मायबाप ऐका विश्वाचे गुरु समाधीला जात असताना निवृत्तीच्या संगे पुंडलिक पांडुरंग आणि सिद्ध झाले सांग समाधीशी. समाधीला सिद्ध झाले. एवढंच नाही समाधीची वेळ होती. पताकाची छाया आली समाधीवरी. उतरले खाली निवृत्तीराज. निवृत्तनाथ दादा खाली उतरले. मायबाप ऐका पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी सिद्ध झाले सांग समाधीशी. पुंडलिक राय पांडुरंग स्वतः बरोबर गेले. आता मात्र नामदेव महाराज म्हणतात देवा नामा म्हणे काय पहावे आता गेला पंढरीनाथ चिद भानुतो. आता मात्र संत महात्मे निवृत्तनाथ दादा अवताराला आले. आता मात्र समाधीला गेले. कीर्ती रूपाने शिल्लक राहिले अभंगाचं पहिले. लक्ष देऊन ऐका कीर्तन. आता मात्र विश्वाचे गुरु समाधीला जाताय. ठरवलं असतं तर माझ्या निवृत्तनाथ दादानं कुठेही समाधी घेतली असती. पण ऐका ना समाधी करता जिल्हा निवडला नाशिक जिल्हा. समाधी करता जिल्हा निवडला नाशिक जिल्हा. मायबाप ऐका ठरवलं असतं तर कोणत्याही प्रांतामध्ये समाधी घेतली असती माझ्या निवृत्तनाथ दादानं. पण ऐका समाधी करता जिल्हा निवडलाय नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला माझ्या निवृत्तनाथ दादानं समाधी घेण्याचा निर्णय घेतला. समाधी त्र्यंबक शिखरी आणि मागे शोभे ब्रह्मगिरी टाळ हळू त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला माझ्या निवृत्तनाथ दादानं समाधी घेतली. मायबाप ऐका विश्वाचं कल्याण करण्याकरता माझ्या निवृत्तनाथ दादानं आपला नाशिक जिल्हा निवडला. या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र जवळ आहे आपल्याला. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्राला आता विश्वाचे गुरु समाधी घेणार आहे. तुम्ही ज्ञानोबरायची समाधी तुमच्या कानाला पडली असेल. ज्ञानोबरायचं समाधी प्रकरण ज्ञानोबरायची समाधी तुम्ही ऐकली असेल. सोपान काकाची समाधी तुम्ही ऐकली असेल. मुक्ताई आईसाहेबाची समाधी तुम्ही ऐकली असेल. पण ऐका ना मायबाप तुम्ही माझ्या निवृत्तनाथ दादाची समाधी मात्र अजून ऐकली नसेल. ऐका असंच असतं. मोठं होऊन जन्माला याच्या करता सांगत होतो. मोठं होऊन जन्माला एवढं सोपं नसतं. सगळ्यांचे समाधीचे अभंग सगळ्यांचे समाधीचे कीर्तन तुम्ही युट्यूब वरती बघा ऐकले असतील. पण माझ्या निवृत्तनाथ दादाचं समाधीचं कीर्तन आपण अजून युट्यूब वरती बघितलं नाही. किंबहुना कोणाचं ऐकलं नसेल. ऐका आता मात्र निवृत्तीराज बैसले समाधी सुचित चिन्मय ती ज्योत उजळली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचे गुरु समाधीला जाताय. मायबापाची अवस्था झाली होती. तुमचं सुद्धा अंतकरण भरून येईल. कधीतरी विचार करून बघा. यदा कदाचित जर आपल्या घरातला 20-25 वर्षाचा व्यक्ती निघून गेला ना काय अवस्था होते आपल्या अंतकरणाची. कधीतरी विचार करा. ज्ञानोबराने समाधी घेतली. सोपान काकाने समाधी घेतली. मुक्ताई आईसाहेब निघून गेल्या. आता मात्र विश्वाचे गुरु समाधी घेताय. एकाच कुटुंबामधले 4ही व्यक्ती समाधीला जाताय. मायबाप लक्ष देऊन ऐका. पुंडलिक रायाचं हृदय मात्र आता असा अवस्था झाली हृदयाची. निवृत्तनाथ दादा मात्र आता समाधीच्या जागेवरती आहे. समाधीच्या जागेवरती निवृत्तनाथ दादा असताना मायबाप लक्ष देऊन ऐका ना. अंत करून भरून येईल मायबाप तुमचं.
20-22 वर्षाचा युग पुरुष आता समाधीला जातोय ना. समाधीला जात असताना आता मात्र पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा. नावगी यांचे डोळा असू येते. सगळे संत महात्मे रडायला लागले. सगळे संत महात्मे रडायला लागले. मायबाप ऐका. सगळे संत महात्मे रडत असताना पुंडलिके मिठी निवृत्तीचे गळा. नावगी यांचे डोळा असू येते. मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्या सत्तेनं संपूर्ण जगत चालतं ना, ज्याच्या सत्तेनं संपूर्ण जगत चालतं ना, कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ज्याच्या सत्तेनं ज्यानं ठरवलं ना उत्पत्ती करतो, आणि ज्यानं ठरवलं तर संहार सुद्धा करतो. असा असणारा जगाचा मालक रडायला लागला. सामान्य लोक रडतील यात विशेष नाही हो. सामान्य लोक रडतील यात विशेष नाही ना. जगाचा मालक रडायला लागला. विठोबाचे हृदय आलेसे भरून झाकी येले नयन निवृत्ती राजे. ज्या वेळेस विठोबाचं हृदय भरून आलं मायबाप, जगाच्या मालकाचं हृदय भरून आल्याच्या नंतर आता मात्र निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केले. निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केल्याच्या नंतर निवृत्तीनाथ दादांनी डोळे बंद केले. आता मात्र पुंडलिक रायानं पुंडलिके आणले विठोबासी बाहेर. पुंडलिक रायाने विठोबाला बाहेर आणलं. पुंडलिक रायाने विठोबाला बाहेर आणल्याच्या नंतर माईबाप लक्ष देऊन ऐका. सगळ्या संत महात्मांनी सगळ्या वैष्णवांनी नमस्कार केला. पुंडलिके आणले विठोबासी बाहेर केला नमस्कार वैष्णवांनी. सकल संतांनी नमस्कार केला. सकल संतांनी नमस्कार केल्याच्या नंतर राही रखुमाबाई बैसल्या गईवरत. अनेक संत महंत ओसंडती सगळे संत महात्मे रडायला लागले हो. 750 वर्ष झाले माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधीला जाऊन. सगळे संत महात्मे रडायला लागले. ही अवस्था पाहिल्याच्या नंतर नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा. घाला आता शिळा समाधीशी. समाधीला शिळा घातल्याबरोबर मायबाप लक्ष देऊन ऐका ना. समाधीला शिळा घातल्याच्या नंतर आता मात्र नामदेव महाराजांचे 4 पुत्र होते. नारा विठा गोंदा माता झालेसे विकळ. झाकेली शिळा समाधीची. समाधीला शिळा लावल्याच्या नंतर नामदेव महाराजांचे 4ही पुत्रांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. एवढंच नाही, गंधर्व आणि देव चिंतावती भारी. दीर्घ ध्वनी करी नारा विठा. सगळे मात्र रडायला लागले. ऐका ना. आता नामदेव महाराजांच्या मुखातले निघालेले 4 प्रमाण असे. नामदेव महाराजांच्या मुखातून निघालेले 4 प्रमाण असे. मायबाप लक्ष देऊन ऐका. विश्वाच्या गुरुची समाधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विश्वाच्या गुरुची समाधी मी तुम्हाला सांगतोय. मायबाप ऐका. आता मात्र नामदेव महाराज म्हणतात, परिसा भागवत करीत असे शोक. म्हणती देवा दुःख अति झाले. जगाच्या मालकाला सांगताय, देवा 12शी समाधी दिदली निवृत्तीशी. अवघ्या जनाचे दुःख झाले देवा. संपूर्ण जगाला दुःख झाले रे. संपूर्ण जगाला दुःख झालं देवा. ऐक ना आता देवा. लोपल असे भानू पडल असे अंधार. गेला योगेश्वर निवृत्तीराज. निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा दाखवता येणार नाही माईबाप. निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा होणार सुद्धा नाही ना. नामा म्हणे निवृत्ती सारखा योगी नाही आता जगी दावावया. निवृत्तीनाथ दादासारखा योगी आता पुन्हा दाखवता येणार नाही. एवढंच नाही माईबाप ऐका. ज्या दिवशी माझ्या निवृत्तीनाथ दादाने समाधी घेतली ना, 3 गोष्टी या जगामध्ये शिल्लक ठेवून गेले. पहिली गोष्ट या जगामध्ये शिल्लक ठेवून गेले ना, ते समाधी रूपानं गेले. योगीराज अनादीचे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. आता फक्त समाधी जगामध्ये शिल्लक राहिल्या. दुसरी गोष्ट ज्ञान जगामध्ये शिल्लक राहिलं. नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी.
जगामध्ये फक्त ज्ञान शिल्लक राहिलं एवढंच नाही मायबाप, ऐका ना, गेले त्या विभूती अनादी अवतार आता देवा फार आठवते देवा। आता विश्वाच्या गुरुनं समाधी घेतली, शेवटची गोष्ट या जगामध्ये फक्त कीर्ती शिल्लक राहिली। गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, आता फक्त कीर्ती रूपाने शिल्लक राहिले। बोला ताळी वाजवा प्रत्येकानं। जगा माझे जगा माझे जगा गेली दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। आता मात्र माझ्या विश्वाच्या गुरुनं, माझ्या निवृत्तनाथ दादानं समाधी घेतली मायबाप, विश्वाच्या गुरुनं समाधी घेतली। आता मात्र पंढरीचा पोहा आलासे बाहेर, कीर्तन गजर पुढे होत सगळे मात्र संत महात्मे बाहेर आले। बाहेर आल्याच्या नंतर 5 दिवस उत्सव केला निवृत्तीसी। काला अमावस्येसी त्र्यंबकेश्वरी, अमावस्येला मात्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला काला केला। आता मात्र नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणतात, देवा आता मात्र आषाढीची यात्रा जवळ आली, आता मात्र आषाढीची यात्रा जवळ आली। नामा म्हणे हरी जावे आषाढीशी, आली एकादशी पंढरी। आता तुम्ही पंढरी तीर्थक्षेत्राला जा। आता मात्र एकादशी जवळ आली। आता मात्र जगाचा मालक बाहेर आला, सगळे संत महात्मे बाहेर आले। त्र्यंबकेश्वर पासून
5 कोस अंतरावरती आल्याच्या नंतर 5 कोस अंतरावरती आल्याच्या नंतर आता मात्र सगळ्यांनी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राकडे आपलं मुख फिरवलं आणि मुख फिरवल्याच्या नंतर सगळ्यांनी आता मात्र निवृत्तीनाथ दादाला वंदन केलं। वंदन केल्याच्या नंतर नामदेव महाराज आता जगाच्या मालकाला सांगताय शेवटची समाधी झाली जैशी तैशी आणि तुझं ऋषिकेशी समर्पिली। आता मात्र कोण